मागील व्हिडिओमध्ये तुम्ही गोवेगाव आणि गोवेगंपामधील 500 वर्ष जुनी ममी बघितली. ॲक्च्युली एवढी जुनी ममी जतन करून ठेवणे म्हणजे कमालच आहे. हे आपण कुर्लिंग टू काझाचा प्रवास आणि काझामधील काही स्थळे बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी गौरव पुजारी स्वागत करतो तुमच्या चॅनलमध्ये. आता आम्ही कुर्लिंगमधून आता निघतोय आणि काझाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आहे. तुम्हाला ह्या जी समोर झाडी दिसत आहेत ही मी ह्या पूर्ण एरियामध्ये आल्यापासून ही पहिल्यांदा एवढी झाडी बघतोय. नाहीतर सगळीकडं असे बॅरन खडक आणि असे मातकट दगड ह्या टाईपचे दृश्य प्रत्येक वेळेस बघायला मिळालेत. पण एवढी झाडी मी ह्या एरियामध्ये आल्यापासून प्रथम बघतोय. तसेच हे बॅरन खडक जे तुम्हाला दिसत आहेत, मी जे खडकांबद्दल उल्लेख करत होतो ते हेच बॅरन खडक. आणि ह्याची जी माती मिसळल्यामुळे पाण्याचा कलर पण हा मातकटच झालेला आहे. हा असा बाणासारखा स्ट्रेट असलेला रोड या एरियामध्ये फारच कमी बघायला मिळतो. आणि त्यामुळं असा एवढाच पॅच असतो की ज्यामध्ये गाडी पळवता येते. आणि मी ह्या एरियामध्ये आल्यापासून पहिल्यांदा असा रोड बघतो की जो असा बाणासारखा स्ट्रेट आहे. असं वाटतंय की कोणीतरी बाण मारून हा रोड बनवला आहे आणि दोन्ही साईडला दोन भाग डिवाईड झालेत आणि हा रोड तयार झालेला आहे असं थोडं प्रतीत होतं आहे ह्या रोडकडे बघून. आणि तशीच मगाशी जणांचं म्हटल्याप्रमाणे झाडी पण ह्या एरियामध्येच बघायला मिळते आणि ते पण एवढी मोठी मोठी झाडं. आणि विचित्र म्हणजे असं आहे की झाड सोडलं तर बाकी त्याच्या बाजूला मोठमोठे खडक. आणि तसंच हे लोखंडी ब्रिज हा एक आहे. आणि तुम्हाला पुढं आणि एक दिसेल तुम्हाला हा एक ब्रिज. असे लोखंडी ब्रिज आपल्या भागात क्वचित म्हणण्यापेक्षा बघायला शक्यतो मिळतच नाहीत हे ब्रिज. आणि ह्यावरून जातानाचा पण एक अनुभव विलक्षण असतो. काही ठिकाणी तर त्या ब्रिजमध्ये खाली ब्रिजचा जो बेस असतो ज्यावरून आपण गाडी चालवतो तो काही वेळेस पत्र्याचा असतो. तसं या उजव्या साईडला तुम्हाला जे दिसतात ते खडक आणि ह्या दगडांचे शेप बघून मला तर ग्रँड कॅनियन, US मधला जो ग्रँड कॅनियन आहे त्याची आठवण होती. हे अशाच टाईपचे दगड मी कधी गेलेलो नाही आहे पण बघितलेलं आहे फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये. आम्ही आता काझामध्ये आलो आहोत आणि काझामध्ये रूम घेऊन आम्ही काझामध्येच काही ठिकाणं बघण्यासाठी बाहेर आलो आहोत. तर आत्ता आम्ही आलो आहोत ते काझा मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्री तशी खूप मस्त आहे, थोडीशी शांत आहे. लोक मॉनेस्ट्रीपेक्षा बरेच मार्केट आणि ह्या ठिकाणी गर्दी करत आहेत. पण ठीक आहे, शांत मॉनेस्ट्री आहे. ही आहे काही आतली दृश्य आहेत काही या मॉनेस्ट्रीतली. तशी खूप शांत आहे. आतलं एक नेचर प्लेस पण तुम्हाला आता दिसेल, ते पण खूपच भारी आहे. तर ही आहेत काझा मार्केटमधील काही दृश्य. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मॉनेस्ट्री, किब्बर, हिक्किम, चिचम ब्रिज. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून.